काकू उद्या आमच्या शाळेत साहेब येणार आहेत. सर्वांना शाळेत बोलवले. कुठले साहेब येणार आहेत? माहित नाही. आमचं विजय. विजय असन माग आम्ही चाललो पुढं. तू माझ्या शाळेत कशाला आलती? आणि मी सांगितलं नव्हतं तरी आलती. काय गरज होती तुला शाळेत यायची? अरे इजू, काय झालं बाळा? काय झालं? तू शाळेत येते आणि मित्र मला चिडवतात की आंधळ्या बाईचं पोरग. असं म्हणतात का आपल्या आईला? काय झालंय तुझ्या डोळ्याला? तू सारखी अशी शाळेत येते आणि पोरं मला चिडवतात. मला नाही आई, मला लाज वाटते तुला आई म्हणायची. जा, मला नाही कुणी आई. आपल्या आईला असं नाही म्हणायचं बाळा. इथून पुढे माझ्या शाळेत नाही यायचं कधीच. बरं नाही येत. इजू चल जेवायला. चल ना जेवायला. इजू आई गाय. मी चाललो शाळेत. अरे डबा. हॅलो. हां ओके. May I come in, sir? येस. Sir, sign please. ओके. Thank you. वेलकम. हॅलो. येस सर. ओके. येस.
एक्सक्यूज मी सर. इजू तू कोण विजू? माझा बाळा. नाही नाही, चुकीच्या पत्त्यावर आलात तुम्ही. इजू विनाकारण वेळ घालवला ए माझा. इजू कुरिअर. बघ रे. अगं परी थांब. काय झालं विजय? काय नाही ग, पत्र आलंय गावाकडून. स्नेहसंमेलन भरवतायत, बोलवले आपल्या सगळ्यांना. मलाही जायचंच होतं एक दिवस तुझ्या गावाला. खूप माझं छान मन नाही वाटेल. लागत आहे का तिकडं? काय झालं? गप्प का झालास? नमस्कार आदरणीय व्यासपीठ. आपण सर्वजण या ठिकाणी स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेला आहात. प्राथमिक शाळेच्या वतीने आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढील सूत्रसंचालन माननीय श्री जगताप सरपंच करतील. आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या गावचे सुपुत्र उद्योजक विजयराव देशमुख यांचे हे आपल्या गावच्या वतीने आणि शाळेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. त्याचबरोबर या शाळेमध्ये शिकलेले माजी विद्यार्थी दीपकराव येडे यांच्यासह इतर माजी विद्यार्थ्यांचंही अभिनंदन करण्यात येत आहे. काय मग, कशी आहे फॅमिली? मजेत बरे आहेत मजेत ना? काय आता जसं आहे तसं सगळं मजेत आहे. वहिनींची तब्येत कशी आहे? हा मजेत मजेत. कधी आला पिंटू? हे पिंट्या, किती बदललास रे? कशी यायची तब्येत? आईची तब्येत बरी आहे रे. अरे मध्ये खूप खराब झाली तिची तब्येत. 4-5 लाख खर्च पण केला रे. आता बरी आहे. आईचं वय झालं, दुसरं काय आहे तोपर्यंत सांभाळतोय तिला. तिच्याशिवाय दुसरं कोण आहे रे माझी आई. काकू, मी. कोण? विजू तू? हा. म्हातारीनं काय ठेवलंय पेटीत? म्हातारी तर गेली निघून. बघ र बाबा काय त्या पेटीत.
माझा सोनूला इजू. बाळा, तू लय मोठा साहेब झाला. मला लय बरं वाटलं. आईच्या जीवाला दुसरं कसलं सुख लागतं या. आपल्या लेकरांनी शिकून मोठं व्हावं, कामधंद्याला लागावं असंच वाटत असतं समद्यांच्या आईला. त्यातली मी एक. बाळा, तू लय बारीक होतास तेव्हापासून सांगायचं होतं तुला. ते तुला समजण्यापलीकडचं होतं. पण आता तू समजून घेशील म्हणून हे पत्र लिहिलं शेजारच्या पोराकडून. बाळा, कधी सांगायचं नव्हतं. एक आंधळी आईचा पोरगा म्हणून तुझ्या मित्राने हिणावलं. लय वंगाळ वाटलं. बाळा, मायामुळं लय त्रास झाला. मला माफ कर. बाळा, तू लय बारीक होतास. तेव्हा रस्त्याने चालताना दगड पायाला लागून पडलास. तेव्हा बाबळीचा काटा तुझ्या डोळ्यात घुसला. यो आजचा डोळा बाहेर पडून समजा कसं रगात सांडलं तोंडावर. लोक तुलाही नव्हत्या म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशन करून महा डोळा तुझ्या तोंडाला लावला आणि मी ही अशी झाली. या समद्यातनं पण काय वंगा वाटत असन तो माईचुकी पत्रात घे. आणि हा बाळा, आईची माया कधी बी संपत नाही.